राम राम मित्रांनो. सध्या जग एका अशा वळणावर उभं राहिलंय जिथून मागे फिरणं अशक्य वाटतं. आज पहाटे फक्त इराणमध्येच नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोठे स्फोट झालेत. अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर भीषण हल्ला चढवलाय. इकडे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात मेजर कॉम्बॅट ऑपरेशन सुरू झालंय, तर तिकडे बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित केली. मित्रा, हा फक्त दोन देशांचा वाद नाही तर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आहे का? हेच सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. सगळ्यात आधी समजून घेऊया अमेरिकेने काय केलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे ऑपरेशन इपिक फ्युरी याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांचं म्हणणं स्पष्ट आहे, इराणचा आण्विक कार्यक्रम आणि त्यांची मिसाईल ताकद कायमची संपवायची. ट्रम्प यांनी तर इराणी जनतेला थेट आव्हान केलंय की तुम्ही तुमच्या सरकारला उलटून टाका, हीच तुमची वेळ आहे. म्हणजे आता ही युद्ध फक्त लष्करी उरलेलं नाही तर रिजिम चेंज पर्यंत जाऊन पोहोचलंय. आता वळूया इस्रायलकडे. इस्रायलने या हल्ल्याला ऑपरेशन रोरिंग लायन असं नाव दिलंय. आज पहाटे तेहरान, इस्फहान आणि नतान्स यांसारख्या शहरात मोठे स्फोट झालेत. इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्यांनी इराणच्या मिसाईल लॉन्चरवर आणि एअर डिफेन्स सिस्टमवर अचूक निशाणा साधलाय. पण मित्रा, हे एवढ्यावर थांबलेलं आहे का? तर नाही. इस्रायलमध्ये आता रेड अलर्ट जारी आहे. शाळा कॉलेज बंद आहेत आणि लोकांना बंकरमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इराण गप्प बसेल असं तुम्हाला वाटतंय का? तर अजिबात नाही. इराणने बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या 5व्या ताफ्यावर मिसाईली डागल्या आहेत. कतार, कुवेत आणि युएईच्या एअर स्पेसमध्येही धमाके झाले आहेत. आता याचा भारताला काय फटका बसणार? तर पहिला, महागाई. कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होईल. दुसरं, विमान प्रवास. एअर इंडिया आणि इंडिगोने आधीच पश्चिम एशियातील अनेक विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. तिसरा, भारतीय नागरिक. ओमान आणि इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात गेला आहे. तर मित्रा, हा लढा इथेच थांबणार की रशिया युक्रेन सारखा लांबणार? अमेरिकेचा हा हस्तक्षेप जगाला शांती देणार की अजून मोठ्या संकटात ढकलणार? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि असेच रोखोक विश्लेषणासाठी आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.